तर मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाविरोधात कोर्टात जाणार असल्याचा इशारा गुणरत्न सदावर्ते यांनी दिलाय। कायद्यानुसार हे आरक्षण टिकणार नाही असंही त्यांनी म्हटलंय। सोयरे आणि ब्लड रिलेटिव्ह याच्यात काय फरक आहे? ब्लड रिलेटिव्ह असेल तरच सगळा सोयरा असते। त्याचे 7 सारखे गुन्हे वापस घेऊ शकतात का? मला सांगा, 307 सारख्या गुन्ह्याला रिपोर्ट फाईल केला जाऊ शकतो का? मला सांगा, पोलिसांवरील म्हणजे हल्ले याच्यावरले गुन्हे मागे होऊ शकतात का? मला सांगा, सर्वोच्च न्यायालयाने एसटी महामंडळाच्या बसेस फोडलेल्या बाबतींमध्ये काय निर्देश आहेत? कोणाच्या खिशातून पैसे वसूल करायचे? मला सांगा, माझ्या गाडीचे काच फोडले ते पैसे कोणाच्या खिशातून वसूल करायचे? हे सगळे पैसे जो माणूस आंदोलनाची घोषणा करतो, जो माणूस आंदोलनामध्ये सहभागी होतो, ह्या सगळ्यांकडून वसूल करायचे। मला नाही वाटत की त्याच्यातले कोणते गुन्हे वापस होऊ शकतात। मला नाही वाटत की माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या मार्लापल्ले साहेबांच्या जजमेंटच्या नंतर सरकारचं हे काय नोटीस काय ते टिकू शकते। त्यामुळे मला तुम्ही सांगा की कोणती मागणी 37 लाख कोणते कुणबी मराठा आहेत त्यांना मिळाली का सांगा मला। अहो, सोमवार येऊ द्या, लोकांना आपापल्या घरी जाऊ द्या, शांत चित्तानं सोमवारची वाट बघा।